राहावं लागतं. मायबापांना नाही वागवू शकत. मी एमएच्या पहिल्या वर्षाला राहत असताना घरी फक्त एवढाच फोन केला होता. आमची आजी अशीच होती. आजी असली का काय गोड पण असतं. अक्षय तृतीया गोड असते. आजी बाबा जिवंत असले का दिवाळी गोड असते. पै पै पैसा जमा करतात आजी बाबा. आजी बाबांचं म्हणणं एकच असतं की माझा नातू येईल ना त्याला काम पडेल, माझे नाते येतील ना त्यांना काम पडेल, माझा नातू येईल ना. पै पै जमवलेली वर्षभराची संपत्ती गाठोडी असते ना, ते दिवाळी आखाजीला नातवंडांना वाटतात. ते फार पैसा नसतो तो, फार त्याच्यानं काही विकत घेतलं जात नाही, पण त्यांच्या आठवणी त्या रुपया रुपयात गंतलेल्या असतात. एक एक रुपये पिशवीतनं काढताना. अहो पहिल्या म्हाताऱ्यांचा स्वभाव कडक असताना या म्हातारीने कसा संसार केला ते त्यांना माहिती. मी एमएच्या पहिल्या वर्षाला असताना माझी तब्येत बरी नसताना मी घरी फोन केला. आईनं फोन उचलला. आईकडनं बोललं जात नव्हतं. माझ्या पप्पांनी फोन उचलला. मी पप्पांना एवढंच बोललो, म्हटलं पप्पा मला बरं वाटत नाही आहे, माझे पेपर जवळ आलेत, स्वयंपाक करायला माझ्या आईला पाठवणार. आजी लगेच सांगायची नाही भाऊ म्हणा नातूना स्वयंपाक करायला मी जासू म्हणा, कोणावर भरोसा पटत नाही.